कधी कधी काही गोष्टी आपल्या डोक्याला भरपूर ताप देऊन जातात. तसंच माझ्या बाबतीत झालं. डीमार्टमधून मी साबुदाणे आणले होते आणि मी तसंही उपवासाला खिचडी वगैरे खात नाही, पण मुलींच्यासाठी मी आणून ठेवते आणि आधेमध्ये त्यांना डब्यासाठी म्हणून काहीतरी बनवून देत असते. तर मी इथे साबुदाणे भिजत घातले होते. नेहमीप्रमाणे साबुदाणे भिजवले, पण ह्या साबुदाण्यामध्ये स्टार्च इतकं जास्त होतं की ते खूप चिकट चिकट होत होते. तर मोठ्या मुलीसाठी वडे तर बनवून दिले, छोट्या मुलीसाठी मी इथे पकोडे बनवायला घेतले. राहिलेल्या साबुदाण्यामध्ये मी कच्चे बटाटे किसून घातले, मिरची बारीक कट करून घातली, चवीप्रमाणे मीठ आणि जिरं घातलं, सगळं मिक्स करून याचे पकोडे बनवायला घेतले. बनताना तर वडे किंवा पकोडे छानच बनत होते, पण खाताना दाताला ते इतके चिकटत होते की ते काढायला आता काय करावं असं वाटत होतं. तर हे राहिलं, 1-2 वेळा मी बनवलं त्यावेळची गोष्ट. पण आता राहिलेल्या साबुदाण्याचं काय करावं असा प्रश्न पडलाय आणि डोक्याला नुसता ताप झालाय. तर तुमच्या बाबतीत असं काही झालंय काय? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.